वादा केला होता मी त्याच्यासोबत जाऊन पाहतो घरी लेकाचा का करते म्हणून. दलिरामा म्हटलं माझ्या दोस्ता दलिरामा गा दलिरामा हो घरी आजा म्हटलं माझ्या दोस्ता दलिरामा दलिराम दलिरामा जसं जीवाची गुट मिळे तसं प्रीतीच्या वाटत नाही खरं तुझ्या तोंडाला तोंड माझ्या मिळे गंगू हे बघून दुश्मन वर ढगाला लागली कळ पाणी थेंबे वर ढगाला लागली कळ पाणी थेंबे नमस्कार म्हणतो काय नमस्कार माझा दोस्त डिग्री त्याच्यासोबत मी नमस्कार घेतो तर काही नमस्कार म्हणतो दोस्ता नमस्कारातून चमत्कार तयार होते आणि नमस्कार घेतल्यावर समोरच्या गोष्टी सुरू होतात. पहिले नमस्कार ऐका तुला आठवण आहे का कायची आठवण तुला समजायला पाहिजे तुला लागायला पाहिजे जीवाला तुझ्या हे बरोबर आहे. गेले 2 वर्ष झाले 1 वर्ष झाला पण आता दुसऱ्या वर्षी दिवाळी आली कपडे घेऊन देईन मला नागपूरला जाऊन तर पुढे सावनेरला जाऊन हो का गोष्ट तुझी बरोबर आहे. कपडे घेऊन देणारे म्हणलं कोण दिवस येतो कसा कोण जाणतो तुकडे म्हणे मेलो नाही जिवंत जावा मरत नाही परंतु माणसाची परिस्थिती हो नाही का. आता कपडे घेऊन देऊन म्हटलं तू फॅन्सी पोरगा आहे शौकीन पोरगा शिकला सवरला पोरगा तुला त्या पद्धतीचे लागतील कपडे तर चल जाऊ नागपूरले नागपूर तुझ्या फैयाशी नागपूरला म्हणल्यावर फैयाशी का कधी नागपूरला चाल म्हणतो म्हणून फैयाशी का जवळपास नाही जाऊ तुमचं बयार देईल ना कपडे घेवाले चाल म्हणतो लेखानं असा अवतार असलेला कपडे कोणी पसंत करशील का तू. अरे पळे मांडरा सरळ 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 टाक सरळ टाक सरळ अबे गोंधळी तो समज नव्हे तो पिशवी होतो पहिला घोडा चांगला काकेट टाक नाही जाणार का तुला फलक चांगला मी चांगला योग्य असं धर असं धरू दोस्ती इम्तिहान लेती है इम्तिहान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है दोस्ती इम्तिहान लेती है बरसत की जार लेती है कुठं हंगामा आहे? अगं आपल्या गावी बरं हंगामा पाहायला जाऊ, पण आपल्याकडे नवीन कपडे नाही. तुम्ही तेच म्हणत होते.
किती दिवस झाले का आपण शॉपिंग नाही केली. मग काय चल ना नागपूरवरून येऊ लवकर. सकाळी जाऊ आणि संध्याकाळपर्यंत वापस येऊ आणि रात्रीला मग हंगामा बघू. खरंच चल. मग चल जायचं. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. यादगार बन गया भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. ऊंची ऊंची डिगरिया पाकर संविधान नोखा बना कर. यादगार बन गया भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. भीम शिल्पकार बन गया वतन का. भीम शिल्पकार बन गया. अगं बाई किती सुंदर कपड्याचा मॉल. मा हे सुरमा आत्याचे पोरं इतकं का करून राहिले बाई. अरे मला तू एक सांगशील हा? कार्यानं भुऱ्या दोघ जण तू मला एक सांग. आपण हे लहानपणी बघितलं होतं आपल्या बरोबर सोबत खेळत होते हो. चटेवर होते. हो चड्डीवर फिरत होते बाई लहान होते तर हे. आणि हे शॉपिंग मॉल मध्ये कशाला घुसून राहिले बाई. अगं कपड्याच्या दुकानात जाऊन राहिले काहीतरी खरेदी करायला. अगं चाल आपण यांची मस्करीच करू. चाल लवकर. ए दोस्ता अ मित्रा इकडे. अबे का रतिराम नागनाथाचा अवतार बसले का? राजा निघून चहा घाल. नागपूर याला म्हणतात नागपूर. बैला बहुत लंबा चौड़ा है लंबा. चांगला बोल अटके. लंबा चौड़ा है म्हणतो नागपूर त्याची आहे बैलमा. किती डगर बिजली आपल्या काय अबे आपल्या नाही त्या बनवल्या गेल्या का बनवल्या गेले. नागपूर मध्ये जागा कमी आहे त्याच्या अंदाजानं बिल्डिंग वर बिल्डिंग राहते. हो कोणी फुटत नाही ना वापरत नाही. हो हे नागपूर हो. या बैलमा हे हो का या घरातून गाड्या जन्म राहिले. अरे त्याच्या तुला त्याची काय घेतलं नाही. घरातून तुला समजा का ह्या वरतून गाड्या चालतात खालतून गाड्या कुठे घर सिस्टम आहे तसं राहू दे. हो का. टाटा बिर्ला माहित आहे का. टाटा बिर्ला समजते. काटा गल्ला काटा अबे काटा गल्ला नाही टाटा बिर्ला त्याच्या घरी विमान उतरते म्हणतात. इमान उतर. हो हेलिकॉप्टर. हा एवढा शेट माणूस आहे तो. कसा हो आम्ही आहोत तसे नाही 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 तर म्हणून तो मोदी नंबर 3चं दुकान आहे. कोणत्या. मोदी नंबर 3. मुदाचा नंबर 3. अबे मुताचा 3 नाही त्या दुकानाचं नाव आहे मोदी नंबर 3. आणि तू जा आतमध्ये आणि आपल्या पसंतीचे कपडे घेऊन घे आणि त्याचा बिल माझ्या नावानं फाड. कसा हो तुला जात आहे. तुला जात आहे नाही तुला येत नाही धर माझा पहिला. दे. मोदी नंबर 3चं दुकान आहे. तुला कोणत्या पद्धतीचा कपडा पाहिजे किंवा आपल्या मावशीसाठी कोणती साडी घेऊन येते समजा आपल्या आईसाठी आपल्या बहिणीसाठी त्या पद्धती साडी घेतो 3 मी देऊ टाकीन झाला. एवढा उदार अंतकरणाचा माणूस हो मी. बाप्पा बाप्पा होगा माहिती का त्या पोरी उभ्या पण त्या पोरी नव्हे त्या पोरी नव्हे या रस्त्यावर मुली उभ्या राहतील का. त्या मुली नव्हे भाऊ त्या पुतळ्या होत. तर त्या पुतळ्यावर असे कपडे टाकले आहेत. तुला ज्या पद्धतीचा कपडा पसंत आहे तसा कपडा घे ना बाजूला हो. त्याच्या बहीण मारल्या याचा सलशिले जात रे
त्या बहिमा बापा हो हवा त्या पुन्हा फुटल्याच्या बोलायची पण तिच्या बहिमा माल मस्तायच्या बहिमा माल म्हणजे का तांदळाचा बोऱ्याचा गहू का तो तांदूळ गहू माल म्हणतो बैठा दिला थांब पाहू दे त्याच्या बहिमा पहिल्या लमते त्या निर्जीव पुतल्याकडे जाते हा अबे ते नाही बोलत का बे बाई बे बुरी नजर वाले तेरा बहू गाला अब इकडे बे चमचिकणाऱ्या दही पदाऱ्या इकडे अबे याला बोंबले आहेत ते याले बोंबले आहेत तो पुतळाच बनवलं ना बनवलं हात पाय डोळे नाक कान बेंबी राहिलं हो का बरोबर आहे हात कान डोळे नाक डोळ सपाट आहे याने साड्याही वापरला परत ब्लाउजे वापरला दागदागिरी वापरला हो का याने चड्डा वापरला असं का लमचा बह्याळ गेला अबे जशी नियत असली नाही बुरी त्या पद्धतीचा आपल्याला प्रभाव पडते मायेच्या गर्भापासून संस्कार त्या पोरावर होते पण जशा माणसानं गोष्टी केल्या तशा पद्धतीच्या वागण्याचा माणूस प्रयत्न करते हा मी पाहिजे बारा बहीण त्याच्या बहीण मायला काम नगर उचलून नाही बहीण माय तर बहीण जैसे नहीं बाग में तो फूल बहुत खिलते हैं मगर गुलाब जैसे नहीं हम जैसी लड़की अच्छे लड़कों से प्यार करती है तुम जैसे चोंगल मिट्टू से नहीं चोंगल मिट्टू और मैं हटा तेरी बंदी ठंडी ठंडी हटा तेरी बंदी ठंडी ठंडी तू क्या प्यार करेगी मुझसे ऐसी गंगा जमुना मी तुझा भाऊ का तो ना तुझा मागाय बोलवा मी अरे मी नाही म्हणलो ना मग आपला तुला नाही म्हणलो तर मी अजी तुम्ही चांगले दिसता मला हो चांगला जाओ हा गोलगप्पा करून जी हा गोलगप्पा टेंबर नाक्या उच्च कपाऱ्या तो टेंबर राजा हो तो तुम्हा भाऊ हा तुमचा भाऊ हो हो रे गोल्या गोल्या गल्या नाही पाहिजे मला गोल्या राहू दे मी का म्हणते हा, बोला. कसाची तुमचा भाऊ बदमाश त्याला काय अक्कल बिक्कल हाय का नाही आहे कोणत्या पोरी बाई येतात कोणी काही राहतात कसं बरोबर आहे. हात लावते ए बाई तो माझा भाऊ मला समजदार आहे तुम्ही आमच्या मामाच्या पोरी तुम्हाला माहित पडलं मला एक गोष्ट सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा सांग रे बापू दलिया तुम्ही सांगा आपलं नाव माझं नाव शिला आणि हिचं नाव लीला स्वर्ण आहे तुमच्याला तुझं नाव काय माझं नाव आहे शिला इथं नाव आहे लीला माझं नाव आहे शिला इथं नाव आहे लीला कांदा शिला आलू शिला शिला तर राहिलं लसण कांदा शिला आलू शिला शिला तर राहिलं लसण आम्हा दोघा बहिणी दोघे भाऊ नाही आले पसंत आम्ही केलं बाबा दुसरं पसंत म्हणजे अब्बा बाबा बाबा पे हड्डी इसको पसंद किया तुमने तुझं नाव सांगणार आहे मला सांगतो हे सांगणार आहे सांगतो एवढा काय हे मतलब सांगणार मला सांगतो या बहीण पुरी अंदर हात टाकते या बहीण माहिती कल्याण सांगणार मला तुझं नाव तुझं नाव काय तुझं नाव शिला तिचं नाव लीला सांग रे आमचं नाव दादा ऐक बाई ऐक ना मा नाव आहे कमला
नावाचा नाव काय का तुमच्या बह्याला कुठला हे कोणते नावाची कवडी आहे? आधी नाही नाही मॅडम तसं नाही आहे याचं नाव आहे कवडू आणि माझं नाव आहे दगडू असं आहे आता तू आता नाव सांग पाळण्यातले कोणातले पाळण्यातले ए सांग ना मला सांग ना तुझ्या काय ना काय मजबूत करते सांगतो ना सांगते माझं नाव सांगू ओरिजिनल नाव ओरिजिनल हा माझं नाव आहे सवळा तू नाव काय सही नवऱ्याचं नाव काय? हा कोणता नाव होती सवडा? बाई त्याचा सोहळा गीत काही नाही आहे नाही. त्याला आदत आहे मजा करायची म्हणून त्याला मजा केली तो ना आला ना आमच्या ना अंगाला हात लावत होता तो नको तेवढा लंबा जोर हो, मी करी ना पिकल जांभूळ तोडू नका पिकल जांभूळ तोडू नका माझ्या झाडावरती चढू नका माझ्या झाडावरती चढू गोरा असला नाही म्हणजे भुरा जिंचू काड्या माणसाला लवकर चढते हो का नाही का बरोबर आहे मी रोहित तुला काय सांगतो काय सांगता याद करो उस दिन की तू रास्ते में मिली थी हाथ में किताब और साथ में सहेली थी क्या बात है वाह याद करो उस दिन की तू रास्ते में मिली थी ऐसी बात है हाथ में किताब और साथ में सहेली थी हाँ ये कबाड़ दे दे मुझे तू छूने का मौका कभी नहीं दूंगा तुझको मैं धोखा बाप रे तर काय म्हणायचं वर्ग साहेब रक्षाबंधन वादा है धागा है प्यार का रक्षाबंधन वादा है धागा है प्यार का
आणि मलाही प्रेम करायचं आहे. खरंय, त्या खरंय. प्रेम करण्यासाठी एक मोकळी जागा आपण पाहू. हो पाहिजे. त्या मोकळी कोणती? कोणती? तू चाल जरा. हा कुठं गलिराम एक काम कर. हे 10 रुपये घे आणि तू पाणी घेऊन आण. मला म्हणला म्हणताय 5 मिनिटामध्ये. नको नको बस, 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 बस. अरे तू चाल जरा बाजूला, माझं थोडं ऐकून घे. चाल जरा बाजूला, माझं थोडं ऐकून घे. तुझ्या विना मेना मन मागं लागेना, तुझ्या विना तर मेना मन मागं लागेना. एक पतीचं चाल जरा बाजूला, माझं थोडं ऐकून घे. चाल जरा बाजूला, माझं थोडं ऐकून घे. तर जाता जाता काय जाता जाता प्रेमाच्या गोष्टी सांगतो. कशा? कसं? ऐक, कवीची कल्पना काय म्हणते? काय म्हणते?